आज आपण त्या डायमंड पोल्ट्री फार्मला जे पक्ष्यांचं कलिंग म्हणा किंवा नष्ट करण्याची सुरुवात करत आहोत. आणि आमची टीम आता इथे रेडी झालेली आहे आणि थोड्या आपण कलिंगची सुरुवात करत आहोत. सर कशी प्रोसिजर राहणार? सुरुवातीला काय करणार आहे? आपण पहिल्यांदा ते पक्षी एक टीम असते ते पक्षी मोजून घेईल. मोजल्यानंतर कलिंग सुरुवात होईल आणि कलिंग त्या जे पक्षी आहेत ते गठ्ठा पोत्यात भरून त्या जो डम्पिंग हे असतो डिच असतो तिथे पोहोचवले जाते आणि मग त्यांना वरतून आपण नष्ट केलं जाईल. सर किती परिसर म्हणजे किती कोंबड्यांचं पोल्ट्री फार्म आहेत आणि कलिंग किती कोंबड्यांचे केले? आमच्या जो रिपोर्ट आहे त्या 7 पोल्ट्री फार्मचा आहे तो आणि त्यामध्ये जवळजवळ 1,40,000च्या आसपास आमच्याकडे टेंटेटिव्ह फिगर आहे. ती ऍक्च्युअल जी फिगर आहे ती 1 to 1 मोजल्यानंतर आम्हाला लक्षात येईल किंवा एक्झॅक्ट इतकी फिगर आहे. सर काय अंडे वगैरे पण काही नष्ट करणार? त्यांची अंडी पण नष्ट करायची आहेत. त्यांचं जे फिकल मॅटर आहे म्हणजे आपण म्हणतो त्याला विष्ठा ना, ते विष्ठा सुद्धा खड्ड्यात गाडून नष्ट करावं लागते आणि जे पशुखाद्य आहे त्यामध्ये पशुखाद्य पोल्ट्री खाद्य ते खाद्य नष्ट करावे. फक्त जे रॉ मटेरियल आहे त्यामुळे टेस्टिंग पाठवलं. जे सर, पॉझिटिव्ह आला ते पण नष्ट करावं. सर साधारण ही प्रक्रिया किती काळ चालेल काय सांगणार? प्रक्रिया जे आता या ज्या 7 पोल्ट्री फार्म आहेत याचं सगळं ऑपरेशन आम्ही 5 ते 7 दिवसात पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहोत मॅक्सिमम. याची पॉसिबल याच्याकरता आम्ही बाहेर जिल्ह्याच्या टीम आपल्याला उद्या किंवा परवा त्या सोमवार पण जॉईन होतील. सर अहवाल कधी आला होता पॉझिटिव्ह असल्याचा? हा काल दुपारी मिळाला आम्हाला. आणि कलिंग प्रक्रिया किती तासानंतर सुरू होते? आता त्याला 25 घंटे आसपास आम्ही प्रक्रिया सुरू करतो. सर बाकी याच्या परिसरात जे काय पोल्ट्री फार्म आहे त्यांचे पण काय सॅम्पल घेतलेले काय विषय आहे? आता जे आहेत ते हा 1 किलोमीटर परिसरात आपण पूर्ण नष्ट करणार. 2 किलोमीटर ते 3 किलोमीटर 1 ते 3 त्याचं सॅम्पल घ्यायला नाशिकची टीम आलेली आहे. ते सॅम्पल घेतील आणि ते सॅम्पल परत चेकिंगला पाठवले जातील आणि त्याच्यात कुठे मरतूक सापडली ते सुद्धा आम्ही 10 किलोमीटर मध्ये चेक करणार आहोत. 10 किलोमीटर ते पण आमची सर्वे टीम राहणार आहे की कुठे मरतूक आहे. जर असेल मरतूक तिथे सॅम्पल घेतले जातील. जवळपास किती अधिकारी वगैरे काही बाहेरून बोलवले? सध्या आपल्या जिल्ह्यातलेच अधिकाऱ्यांची टीम बनलेली आहेत. जसं 25 टीम आमच्या रेडी आहेत. त्याच्या सर्वेला आहेत त्या 7-8 टीम सर्वेला राहतील आणि कमीत कमी 17-18-20 टीम आमच्या कलिंगला राहतील. सर WHO नुसार अहवाल आल्यानंतर 12 तासाच्या आत कलिंग वगैरे प्रक्रिया सुरू करणं अत्यावश्यक आहे. WHOचे आता जे नवीन गाईडलाईन्स आले आहेत त्याच्यानुसार डिले कशामुळे होतो काय सांगणार? काल संध्याकाळपर्यंत आम्हाला लागला प्रिपरेशनला आणि आज आम्ही ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्या अरेंज करतो. इव्हन स्टार्टिंग फ्रॉम गनी बॅग्स पासून खड्डे करणं किंवा JCPचं हे करणं आणि आज दुपारपर्यंत पूर्ण आल्या आणि दुपारच्या वेळी आम्ही संध्याकाळी सुरू केलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.